सोलापूर बाजार समितीत नवागडी नवे राज्य सुरू झाले आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रिक्त झालेल्या सचिव पदावर प्रभारी अतुलसिंह राजपूत सचिव नियुक्त करण्यात आले आहेत। समिती प्रशासनात कनिष्ठ अल्पिक पदावर कार्यरत असलेले अतुलसिंह राजपूत यांची प्रभारी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। दत्तात्रय सूर्यवंशी यांच्या निवृत्तीमुळे हे पद रिक्त झाले होते। दरम्यान बाजार समितीचे पंचवार्षिक निवडणूक संपन्न झाली। या निवडणुकीत दिलीप माने यांच्या पॅनलने पुन्हा एकदा विजयश्री खेचून आणत बाजार समिती प्रशासनावर आपला दबदबा कायम ठेवला आहे। मात्र त्यानंतर बाजार समितीच्या सचिव पदावर कोणाची वर्णी लागणार याबाबत काही दिवसांपासून चर्चा सुरू होती। 3600 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असणाऱ्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिव पदासाठी कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती। सचिव पदासाठी कर्मचाऱ्यांमध्ये रस्सीखेच सुरू होती। पडद्याआडून देखील बरेच प्रयत्न करण्यात आले। संचालक मंडळाने सचिव पदाच्या निवडीसाठीचे सर्वाधिकार बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांना दिले होते। त्यांनी राजपूत यांची निवड केली आहे। राजपूत हे प्रशासकीय कामकाजात निपुण असल्याची चर्चा आहे। मात्र कनिष्ठ लिपिक पदावर कार्यरत असतानाही त्यांची निवड केल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत। निवड करताना सेवा ज्येष्ठता डावलल्याची चर्चा आहे। काही कर्मचारी उघडपणे नाराजी व्यक्त करत नसले तरी त्यांच्या मनात खदखद आहे। बाजार समितीच्या कारभारात सक्षम सचिवाऐवजी संचालक मंडळाच्या मर्जीने कारभार करणारा व्यक्तीच सचिव पदाच्या खुर्चीवर टिकतो हा आजवरचा इतिहास आहे।